मिथुन राशी 11 ते 17 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी या आठवड्याचे ग्रह संक्रमण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने, भावांसोबतचे नाते, मुलांकडून सहकार्य आणि करिअरच्या यशाच्या दृष्टीने विशेष असेल। मिथुन राशी या आठवड्यात तुम्हाला अनेक बदल, नवीन संधी आणि आव्हानेही दिसू शकतात, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन येईल। या आठवड्यात तुम्हाला केवळ मानसिक शांतीच नाही तर व्यावसायिक यश आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद देखील मिळेल। ग्रहांच्या या स्थितीचा योग्य मार्गाने फायदा घेण्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक आणि हुशारीने पावले उचलावी लागतील। चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक ठरेल। या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील। तुमच्या घरातील आणि बाहेरील लोकांची मदत आणि पाठिंबा मिळेल। जर तुम्ही काही काळापासून पैशाच्या समस्येने त्रस्त असाल किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांच्या मदतीने तुमच्या समस्येचे निराकरण होईल। या आठवड्यात तुम्हाला अचानक कुठून तरी मोठी रक्कम मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल। एकंदरीतच या आठवड्यात जर तुम्ही आर्थिक बाबींमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने काम केले तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदे मिळतील। नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशीही वाद घालण्याऐवजी त्यांच्याशी समन्वय साधून त्यांचे काम पूर्ण करावे लागेल। आठवड्याच्या मध्यात करिअर, व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास आनंददायी ठरेल आणि नवीन संबंध वाढतील। विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक राहील। त्यांना त्यांच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळेल। वैवाहिक जीवनात गोडवा राहील। मिथुन राशीसाठी हा नवीन आठवडा खूपच चांगला जाणार आहे। या आठवड्यात तुम्ही काही नवीन कल्पना आणि योजनांबद्दल उत्साहित असाल। ग्रहांची स्थिती दर्शवते की या आठवड्यात आर्थिक लाभाची शक्यता आहे। तुमची विचारसरणी आणि गोष्टी प्रभावीपणे सादर करण्याची क्षमता तुम्हाला कामापासून ते कौटुंबिक जीवनापर्यंत फायदेशीर ठरू शकते। या आठवड्यात तुम्ही तुमच्या कार्याने आणि सामाजिक वर्तनाने लोकांची मने जिंकू शकता। जरी कधीकधी मूड स्विंग त्रासदायक असू शकतात, तरीही संयमाने तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकाल। वादांपासून दूर राहून तुम्ही मानसिक शांती मिळवू शकाल। मिथुन राशी आठवड्याच्या सुरुवातीला मीन राशीचा चंद्र तुम्हाला उपस्थित राहण्यास, जबाबदार राहण्यास आणि निर्णय घेण्यास, व्यावहारिक राहण्यास सांगेल आणि तुमच्या वरच्या स्थानावर तुमचे स्थान वाढेल। जर तुमची ऊर्जा कामांमध्ये खर्च झाली असेल तर मंगळ आणि शनीचा विरोध कमी होऊ लागल्याने अधिक कार्यक्षम राहण्यासाठी आणि त्यानुसार नियोजन करण्यासाठी हा चांगला काळ असेल। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही समस्या सोडवण्याच्या स्थितीत असाल, परंतु मंगळवारी शुक्र आणि गुरु युती तीव्र होऊ लागल्यावर अधिक आशावादी ऊर्जा असते। तुमच्यासाठी रिचार्ज आणि विश्रांतीसाठी देखील हा एक उत्तम काळ आहे, विशेषतः गुरुवारी ऋषभ चंद्राच्या वेळी। आठवड्याच्या शेवटी चंद्र तुमच्या राशीत आला की बुध थेट असल्याने काहीतरी नवीन सुरू करण्याची ही एक उत्तम संधी आहे असे तुम्ही पाहू शकता। मिथुन राशी या आठवड्यात स्पष्टता परत येते, तर 11 ऑगस्ट रोजी बुध तुमच्या सिंह राशीत संवाद क्षेत्रात थेट प्रवेश करेल। तुमच्या डोक्यात ज्या गोष्टी उलट्या होत आहेत त्या तुम्हाला सांगण्यास मदत करेल। तुम्हाला काय म्हणायचे आहे ते सांगा, जरी ते गोंधळलेले असले तरीही। कर्क राशीतील शुक्र गुरु युती तुमच्या उत्पन्न आणि आत्ममूल्याच्या क्षेत्राला आशीर्वाद देते। तुम्हाला आठवण करून देते की तुमच्या प्रतिभेला मान्यता आणि भरपाईची आवश्यकता आहे। स्वतःबद्दल चांगले बोला, मूल्य निर्माण करते। या आठवड्याच्या शेवटी तुमच्या राशीतील चंद्र तुम्हाला आनंद, उदासीनता आणि हालचाल यांच्याशी पुन्हा जोडण्यास मदत करतो। तुमच्या डोक्यातून बाहेर पडा आणि जगात प्रवेश करा। चालणे, लिहिणे, बोलणे, प्रेम करणे तुमची उत्सुकता, कनेक्शन निर्माण करते आणि तुम्हाला तुम्ही कोण आहात हे पाहण्याचा आनंद घेते। मिथुन राशी 11 ते 17 ऑगस्ट 2025च्या या काळात आकाशीय ऊर्जा तुम्हाला विचारशील सहभाग आणि चिंतनासाठी मार्गदर्शन करेल। तुमचा स्वामी ग्रह बुध संवाद कौशल्ये वाढवेल, ज्यामुळे हा काळ नेटवर्किंग आणि व्यावसायिक क्षितिजांचा विस्तार करण्यासाठी फलदायी ठरेल। आठवड्याच्या सुरुवातीला या ऊर्जेचा वापर कोणत्याही प्रलंबित चर्चा किंवा अटींवर वाटाघाटी करण्यासाठी करा। शुक्र प्रतिगामी भूतकाळातील मैत्री पुन्हा पाहण्याचा सल्ला देतो, ज्यामुळे निराकरण आणि समाप्तीची संधी मिळते। आठवड्याच्या मध्यभागी मंगळ शिकण्यावर आणि आत्मवृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यास उत्प्रेरित करतो। अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा किंवा नवीन कौशल्य निवडण्याचा विचार करा। भावनिक असुरक्षिततेची पृष्ठभाग विशेषतः जवळच्या नातेसंबंधांमध्ये, परंतु मोकळेपणामुळे उपचार आणि बंध मजबूत होतात।
आठवड्याच्या शेवटी तुमच्या सामाजिक जीवनात उत्स्फूर्त मेळाव्यांसह उन्नती होते। संतुलन महत्त्वाचे राहते। मानसिक शांती राखण्यासाठी जास्त मल्टीटास्किंग टाळा। व्यस्त वेळापत्रक व्यवस्थापित करताना व्यायाम आणि ताजी हवा तुमच्या कल्याणासाठी फायदेशीर ठरेल। प्रेमजीवनात ठिणग्या दिसू शकतात। नवीन रोमॅन्टिक शक्यतांना ग्रहणशील असू शकतात किंवा भूतकाळातील संबंध पुन्हा जागृत करू शकतात। मिथुन राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल, शुभ क्रमांक 5 असेल तर शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी सकारात्मक दृष्टिकोन फार गरजेचा आहे। एकंदरीत पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।